आपली पश्चाताप होऊ एका पश्चाताप नाही तो पश्चाताप एका चित्रेची भाकरवाडी आणा आठवण म्हणून माझ्याकडनं. तर फायनली लक्झरी भेटली. जनरलच्या डब्यातून स्लीपर एसी लक्झरी मध्ये आल्यावर येते तेवर तर खूपच वाढलेले. अशा प्रकारे आजच्या जर्नीची सुरुवात झाली. बघता बघता सकाळ झाली व आम्ही फायनली पुण्याला पोहोचलो. तिकडे पोहोचल्यावर थोडा फ्रेश झालो आणि चाललो फिरायला. पुण्यातील बऱ्याचशा गोष्टी स्पेशल आहेत, पण त्यामधला एक म्हणजे इथून चालताना तुम्हाला एक ना एक तरी जुनं घर दिसणार. ते बघायला अगदी छान वाटतं. अचानक 50 ते 100 वर्ष पाठी गेल्यासारखं फील होतं. फिरलो आणि परत घरी आलो. खरं तर मित्राचं लग्न होतं व लग्नाआधी जे कार्यक्रम असतात ते याच्या घरी चालू होते. याचं नाव प्रतीक आहे. पुढच्या 2-3 दिवसात मी याच्या लग्नाचे ब्लॉग देखील टाकणार आहे. उद्या लग्न असल्यामुळे प्रतीक आज खूपच खुश होता. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. मित्रमंडळी सगळे बसून कार्यक्रम एन्जॉय करत. ही प्रतीकची बहीण व ते त्यांचे मिस्टर. सगळ्यांचं झाल्यावर म्हटलं आम्ही सुद्धा याच्यावर हात साफ करून घेऊया. ही आहे प्रतीकची आई. नंतर प्रतीकला त्याच्या बहिणीकडून व जिजूंकडून छानसं गिफ्ट भेटलं. कार्यक्रम संपल्यावर आम्ही शनिवार वाडा फिरायला आले. आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय बघितले तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. तोपर्यंत स्टे ट्यून. You very chalak, bro.